बोरगाव टेक्स्टाईल पार्क येथे सबसिडीच्या नावाखाली कोट्यावधीचा भ्रष्टाचार. शासकीय अधिकारीसह एजंट येणार धोक्यात. राज्यात वस्त्रोद्योगाला चालना मिळावी व होतकरू व्यावसायिक यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी राज्य वस्त्रोद्योग खात्याकडून बोरगाव येथे सुमारे 75 एकरमध्ये वस्त्रोद्योग पार्क उभारले. या पार्कमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून बोगस कागदपत्रे दाखवून काही कारखानदार सबसिडी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येत असून लवकरच याबाबत आपण खुलासा करणार असून यामध्ये बडे अधिकारी व मध्यस्थी अडचणीत येणार असल्याची माहिती बुडा अध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले, पार्क येथे 136 युनिट कार्यरत असल्याचे दाखविण्यात आले आहे, पण सध्याची स्थिती पाहता 100हून अधिक युनिट बंद अवस्थेत आहेत. बोरगावपेक्षा जवळच्या महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी या ठिकाणी अधिक आहेत. बोगस कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड दाखवून शासनाचा निधी लाटला आहे. हे करण्यासाठी बेळगावचा वस्त्रोद्योग अधिकारी व येथील स्थानिक मध्यस्थीच्या सहाय्याने सरकारची फसवणूक करण्यात आली आहे. एका युनिटसाठी 5 कोटींचे निधी मंजूर होते. यात 4 कोटी सबसिडी देण्यात येत आहे. सबसिडी देऊनही युनिट का चालत नाहीत याबाबत कुठलाच अधिकारी या ठिकाणी पाहणी केला नाही. बोगस साहित्य, जीएसटी बिल व बोगस कागदपत्रे दाखवून सरकारला फसवण्यात आले आहे. याबाबत आपण लवकरच सखोल चौकशीसाठी कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांच्याकडे मागणी करणार असून दोषी असलेल्यांवर कडक कारवाई व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी याबाबत आपण संपूर्ण माहिती घेतली असून यात दोषी असलेल्या मध्यस्थी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईपर्यंत आपण गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार, अनुज हावले, नगरसेवक रोहित पाटील, विद्याघर अम्मन्नावर, शिवाप्पा माळगे, भाऊसाब पाटील, विजयकुमार शिंगे, अण्णासाब बारवाडे, मारुती निकम, बाळासाहेब सातपुते, सुरेंद्र पाटील, अण्णासाहेब मालगावे, रामचंद्र फिरगळणावर, शिशिर सातपुते, सिद्धार्थ हावले उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.